नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदिवासी विकास विभाग भरती 2026 संभाव्य प्रश्नपत्रिका चौकीदार गट ड या पदासाठी आपण प्रश्न व त्याची उत्तरं बघणार आहोत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा. आदिवासी विकास विभागाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? आदिवासी विकास विभागाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? योग्य नंबर आहे ब. आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करणे हे आदिवासी विकास विभागाचं मुख्य उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करणे हे आपल्याला आदिवासी विभागाचं मुख्य उद्दिष्ट असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे भारतात आदिवासींना काय म्हणतात? तर भारतामध्ये आदिवासींना काय म्हणतात, तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, अनुसूचित जमाती. भारतामध्ये आदिवासींना काय म्हणतात, तर अनुसूचित जमाती म्हणजेच एस-टी. आपण हे आदिवासी लोकांसाठी अनुसूचित जमाती म्हणजेच एस-टी असं आपण त्यांचं संबोधन करत असतो. अनुसूचित जमातीचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर अनुसूचित जमातीचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, कलम नंबर 342. कलम नंबर 342 मध्ये अनुसूचित जमातीचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. कलम नंबर 342 हे अनुसूचित जमातीचा या कलमामध्ये राज्यघटनेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. यानंतर आहे आदिवासी विकासासाठी केंद्र सरकारची प्रमुख योजना कोणती आहे? तर आदिवासी विकासासाठी केंद्र सरकारची प्रमुख योजना कोणती आहे? तर योग्य नंबर आहे ब नंबर, वनबंधू कल्याण योजना. वनबंधू कल्याण योजना ही आदिवासी विकासासाठी केंद्र सरकारने राबवलेली प्रमुख योजना म्हणून आपण त्या योजनेकडे पाहतो. वनबंधू कल्याण योजना ही केंद्र सरकारने आदिवासी जमातीसाठी सुरू केलेली एक प्रमुख योजना असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे TRIPED म्हणजेच काय? तर ट्रिपड म्हणजे काय? तर आदिवासी सहकारी विपणन संस्था. आदिवासी सहकारी विपणन संस्था म्हणून आपण TRIPED हे आपण समजू शकतो की आदिवासी सहकारी विपणन संघ हे होय. TRIPED स्थापना कधी झालेली आहे? तर 1987 मध्ये आपल्याला TRIPED हे स्थापन झालेलं दिसून येतो. 1987 मध्ये ही संस्था स्थापन झालेली आहे किंवा हा संघ स्थापन करण्यात आलेला आहे. पेसा कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर पेसा कायदा हा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर 1996 मध्ये आपल्याला पेसा हा कायदा लागू झालेला दिसून येतो. 1996 या वर्षी हे पेसा कायदा लागू करण्यात आलेला आहे. पेसा कायद्याचा संबंध कशाशी आहे? तर पेसा कायद्याचा संबंध कशाशी आहे? तर आदिवासी स्वशासन. आदिवासी स्वशासन व ग्रामपंचायत अधिकार या दोन ह्याच्याशी आपल्याला पेसा हा कायदा आपल्याला संबंधित असलेला दिसून येतो. ग्रामपंचायत अधिकार आणि आदिवासी स्वशासन या दोन घटकाशी आपल्याला पेसा हा कायदा आपल्याला संबंधित असलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे वन हक्क कायदा FRA कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर 2006 मध्ये आपल्याला वन हक्क कायदा हे लागू झालेला दिसून येतो. 2006 मध्ये वन हक्क कायदा हा लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे FIR म्हणजेच वन हक्क कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर आदिवासींना वन हक्क देणे. आदिवासींना वनाचा हक्क देणे हे आपल्याला FIRचा या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतो. आदिवासींना वन हक्क पुरविणे हे आपल्याला FIR या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट असलेलं या ठिकाणी सांगता येईल.
एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल कोणासाठी आहे? तर एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल कोणासाठी संबंधित आहे? तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आपल्याला स्थापन करण्यात आलेलं दिसून येतो. आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल हे त्या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा पुरविण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेलं हे एक स्कूल असलेलं दिसून येतो. त्यानंतर आहे EMRS ही एक योजना केव्हा सुरू झालेली आहे? तर 1997 मध्ये EMRS ही संस्था किंवा MRS ही योजना लागू झालेली आपल्याला सुरू झालेली दिसून येतो. 1997 मध्ये EMRS ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाचं मुख्यालय कोठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाचं मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास विभागाचं मुख्यालय असलेलं दिसून येतो. मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकासाचं मुख्यालय असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून आपण नंदुरबार या जिल्ह्याकडे पाहतो. यानंतर आहे आश्रमशाळा कोणासाठी आहे? तर आश्रमशाळा कोणासाठी आहे? तर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा ही योजना सुरू केलेली दिसून येते आपल्याला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आदिवासी उपाययोजना कशासाठी आहे? तर आदिवासी उपाययोजना ह्या कशासाठी आहे? तर आदिवासीचा विकास करण्यासाठी आदिवासी उपाययोजना ह्या शासनाने सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतात. आदिवासीच्या विकासासाठी आदिवासी उपाययोजना ह्या सुरू केलेल्या आपल्याला दिसून येतो. आदिवासी विकासासाठी होय. त्यानंतर आहे आदिवासी विकास विभाग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? आदिवासी विकास विभाग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? तर आदिवासी कार्य मंत्रालय या अंतर्गत आपल्याला आदिवासी विकास विभाग हे आपल्याला कार्य करताना दिसून येतो. आदिवासी कार्य मंत्रालय या अंतर्गत आपल्याला आदिवासी विकास विभाग हे कार्य करताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये आदिवासीचे प्रमाण साधारणतः किती आहे? भारतात आदिवासीचे साधारणतः प्रमाण किती आहे? तर 8.6% एवढे आपल्याला आदिवासीचे प्रमाण हे साधारणतः भारतामध्ये असलेले दिसून येते. 8.6% एवढे प्रमाण आपल्याला आदिवासीचे भारतामध्ये असलेले आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे PVTG म्हणजेच काय? तर PVTG म्हणजेच काय? तर अत्यंत मागास आदिवासी गट म्हणजेच PVTG हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अत्यंत मागास आदिवासी गट जो आहे त्यालाच PVTG असं पण म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे वन हक्क कायदा कोणत्या संसदेत मंजूर केला आहे? तर वन हक्क कायदा कोणत्या संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे? तर संसदेने मंजूर केलेला आहे. तर 2006 मध्ये वन हक्क कायदा आपल्याला मंजूर करण्यात आलेला दिसून येतो. 2006 मध्ये हे कायदा आपल्याला पारित करण्यात आलेला आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. चा मुख्य उद्देश काय आहे? तर TIRFEDचा मुख्य उद्देश काय आहे? तर आदिवासी उत्पादन विक्रीशी संबंधित आपल्याला TIRFED हेचा मुख्य उद्देश काय आहे? तर आदिवासी उत्पादने विक्रीशी संबंधित असलेला हे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर
म्हणजेच काय तर मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर म्हणजेच काय तर मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर म्हणजेच काय आहे तर जंगलातील लहान उत्पादन जंगलातील लहान उत्पादन म्हणजेच मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर होय. तर जंगलातील लहान उत्पादनाशी संबंधित आपल्याला मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर हे असलेलं या ठिकाणी दिसून येतो. जंगलातील लहान उत्पादनाशी संबंधित हे आहे. आदिवासीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कोण देतो? तर आदिवासीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कोण देतो? तर आदिवासी विकास विभाग. आदिवासी विकास विभाग हे आदिवासीच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचं काम करत असतो. आदिवासी विकास विभाग हे आदिवासी विभागातील आदिवासी हेच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना देण्याचं काम हे करत असतात. एकलव्य कोण होते? तर एकलव्य कोण होते? तर आदिवासी विद्यार्थी होते. तर एकलव्य हे आदिवासी विद्यार्थी असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. एकलव्य हे आदिवासी विद्यार्थी होते. त्यानंतर आहे एफ.आर.ए अंतर्गत कोणाला हक्क मिळालेले आहे? तर एफ.आय.आर.एच्या अंतर्गत कोणाला हक्क मिळालेले आहे? तर वनामध्ये राहणारे आदिवासी आहेत, यांना एफ.आर.एफ या अंतर्गत हक्क मिळवून देण्यात आलेले आहेत. वनामध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांना एफ.आर.ए या अंतर्गत हक्क मिळवून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे आदिवासीचे मुख्य व्यवसाय कोणता आहे? तर आदिवासीचे मुख्य व्यवसाय कोणता आहे? तर शेती व जंगलावर आधारित त्या आदिवासींचा मुख्य व्यवसाय असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. शेती व जंगलावर आधारित जे काही उद्योग आहेत ते आदिवासीचे प्रमुख आपल्याला व्यवसाय असलेले दिसून येतात. जंगल व शेतीवर आधारित जे काही व्यवसाय आहेत ते आदिवासी लोकांचे प्रमुख व्यवसाय असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे आदिवासी विकास प्रकल्प कोण राबवतो? आदिवासी विकास प्रकल्प कोण राबवतो? तर आदिवासी विकास कल्याण विभाग हा आपल्याला आदिवासी विकास प्रकल्प राबवताना दिसून येतो. तर आदिवासीच्या विकासासाठी आपल्याला आदिवासी विकास विभाग हे विविध प्रकारचे विकास प्रकल्प राबवत असतो. आदिवासीच्या विकासासाठी आपल्याला आदिवासी विकास विभाग मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे प्रकल्प राबवण्याचं काम करत असतो. आश्रमशाळाचे उद्दिष्ट काय आहे? तर आश्रमशाळाचे उद्दिष्ट काय आहे? तर आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देणे. आश्रमशाळेचे उद्दिष्ट काय आहे? तर आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे आपल्याला आश्रमशाळेचे प्रमुख उद्दिष्ट असलेले या ठिकाणी सांगता येते. शाळेतील विद्यार्थ्यांना आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आश्रमशाळा ह्या उभ्या केलेल्या दिसून येतात. त्यानंतर आहे आदिवासी भागामध्ये कोणती सुविधा कमी असते? तर आदिवासी विभागामध्ये कोणती सुविधा कमी असते? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच पाण्याची सुविधा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या आदिवासी विभागामध्ये आपल्याला कमी सुविधा असलेल्या दिसून येतात किंवा या सुविधाची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता असलेली दिसून येते. पाणी असेल, शिक्षण असेल आणि आरोग्य या सुविधा आपल्याला आदिवासी भागामध्ये यांची कमतरता जाणवताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर आहे आदिवासी विकासासाठी NGOची भूमिका काय आहे? तर आदिवासीच्या विकासासाठी NGOची भूमिका काय आहे? तर महत्त्वाची भूमिका असलेली दिसून येते. अनेक NGO आपल्याला आदिवासी विकास विभागासाठी आदिवासी विकासाच्या साठी वेगवेगळ्या योजना राबवताना दिसून येतो किंवा वेगवेगळे प्रकल्प असतील, योजना असतील किंवा आदिवासी विकासासाठी सर्वांगीण तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या NGO आपल्याला काम करताना दिसून येतात. म्हणजेच आदिवासीच्या जीवनामध्ये NGOची भूमिका ही आपल्याला फार महत्त्वाची असलेली या ठिकाणी सांगता येईल.